हां नमस्कार. नमस्कार. मी कोंडूराम गोविंद पावडे, हां मुक्काम नानिवली आणि पालघर तालुका आहे आमचा. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे का मधमाशीला संरक्षणासाठी लोक झोपडं वगैरे बनवतात, त्याला 1000-2000 रुपये खर्च येतो. हे साध्या पद्धतीचं आहे. हे काय आहे पण ते? हे थर्माकोलचा बॉक्स आहे. अच्छा. हा थर्माकोलचा बॉक्स आहे. हां ह्याच्याने काय म्हणजे उन्हामुळे काय? त्याने उन्हात हा गरम होत नाही, हां हां आतमध्ये थंड राहते, हां नंतर पेटी गरम होत नाही, ओके. त्याच्यामुळे माशांना त्रास होत नाही. हां हां आणि हे 100 ते नवीन घेतला तर 200 रुपयाला भेटतो. ओके. आणि सेकंडमध्ये मच्छीवाल्याकडून घेतला तर 40-50 रुपयाला भेटतो. बरोबर चांगली गोष्ट आहे. हा खर्च जास्त नाही मिळत, म्हणून मधुमाशी पालकांना हा सोयीस्कर आहे. असं झोपडं बनवायला गेलं तर 1000-2000 रुपये खर्च येतो. तर हे याच्यामुळे पेटी गरम होत नाही. ओके. आणि तुम्ही हे खालती जो स्टँड आहे त्याला ब्लॅक काय लावलेलं आहे? हे ग्रीस लावला आहे. ग्रीस आणि ऑइल मिक्स केलेलं आहे जाड. अच्छा. ह्याच्याने काय फायदा होणार हे लावून? हे बघ याला घे तिथे. हे ग्रीस आणि ऑइल मिक्स करून लावायचं. हां हे याला लावल्यानंतर हां हां थोडंसं जाड करून लावायचं. जाड लावल्यानंतर ते खाली उतरत नाही अच्छा. आणि हे 1 महिना 2 महिने टिकते. हां हां पण ह्याने फायदा काय होणार? याच्याने मुंग्या नाही चढत. मुंग्या अच्छा, कुठलाही अच्छा. कीटक येत नाही. हां, सरपा बरोबर. वगैरे येत नाही. मध गोड असते म्हणून मुंग्या जास्त येत असतील. हा, कारण हे गोड्याचं ठिकाण आहे ना, हां हां बरोबर. म्हणून ते येत नाही. तुमच्याकडे तरी म्हणजे साधारण किती पेट्या असतील आणि किती वर्ष झाली तुम्ही करतात हे? मी साधारण 3-4 वर्षापासून करतोय. अच्छा. माझ्याकडे आता 20 पेट्या आहेत आणि वर्षाला मी 20-25 मधमाशांच्या वसाहती विकतोय. अच्छा. आणि पेट्या पण बनवण्याचा कारखाना आहे माझा. ओके. ते कुठे कारखाना आहे? इथेच आहे, आपल्या इथेच बाजूलाच आहे, नानिवलीमध्येच? नानिवलीमध्ये. ओके. आणि सातेरीची मध कमीत कमी 15-20 किलो निघते वर्षाला. अच्छा. आता तुमच्याकडे कोणकोणत्या पद्धतीचे मध काढतात म्हणजे ह्या ज्या माश्या पण त्यात प्रकार असतात ना मध याच्यामध्ये? हा ना, माझ्याकडे सातेरीच आहे फक्त. अच्छा अच्छा. सातेरी. सातेरीच आहे. आपल्याला थर्माकोलचा बॉक्स उतरवून आपल्याला पेटी चेकिंग करण्यासाठी सोपं पडते. हां हे बघा मध भरलेले आहे याच्यात. हां मध दिसते इथे मला. हा, मध फुल भरलेले आहे याच्यात. आणि स्टँड उंच असल्यामुळे गवताचा ह्याच्यामध्ये सिंगल पोल आहेत की डबल आहेत म्हणजे त्याच्या खालती पण आहेत? खालती पण आहे. खालती पिलावल आहे अच्छा. आणि वरती मध आहे. ओके. आता साधारण एक पेटीतून किती निघेल म्हणजे मध किती लिटर वगैरे? 2 महिन्यातून 2 किलो निघते साधारण. अच्छा. किलोवरती होते. हा. जर का कुणाला मध लागली तर तुमचे संपर्क कसा करावा? जर कोणाला मध पाहिजे असेल किंवा आपल्याकडून वसाहती पाहिजे असतील, नवीन पेट्या पाहिजे असतील तर मी नानिवली, कोंडूराम गोविंद पावडे, मुक्काम नानिवली, पोस्ट सोनता, तालुका पालघर आणि जिल्हा पालघर. हां आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 96-73-02-87-29. ठीक आहे. तुमचा नंबर तर स्क्रीनवरती पण लिहूया. तुम्हाला ह्या माश्या चावत नाही का? कारण की भरपूर लोकांना तर असं म्हणजे मागे लागून काही असं हे चावतात वगैरे. नाही, आपल्याला नाही चावत. तुमची आता माहिती झालेली आहे माशांसोबत. त्यांना कसं हाताळण्याची पण एक ही सवय लागते आपल्याला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, त्यांना माहिती आहे आपण नेहमी इथे येतोय. बरोबर. थोडासा ते तुमची आता ओळख झालेली आहे एक प्रकारची. एक प्रकारची थोडीशी ओळख झालेली आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती वगैरे दिलेली आहे. अजून असं म्हणजे लोकांना ह्याचं म्हणजे हे व्हिडिओ बघून ना त्यांना पण काहीतरी शिकायला भेटेल आणि त्यांना पण एक आतुरता होईल की आम्ही पण केलं पाहिजे वगैरे. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करतात हे.
साहजिक कोणाला माहिती असल्यास त्याने येऊन इथं माझ्याकडून मार्गदर्शन घ्यावं. हे खूप चांगलं काम आहे तुमचं. निसर्गाचा एक चालू आहे का, निसर्गाचा एक नियम आहे, मधमाशा जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत माणूस हा जिवंत राहील. एकदा मधमाशा नष्ट झाल्या तर मधमाशा नष्ट झाल्याच्या नंतर 4 वर्षापर्यंत माणूस जगेल, त्याच्यानंतर माणूस पण जगणार नाही. अच्छा अच्छा. हां, हे पृथ्वीवर जे फल आणि अन्नधान्य जे पिकते ते मधमाशावर मुले पिकते. त्यांचं अच्छा. परागीभवनाचं काम मधमाशा करतात. अच्छा अच्छा. हां, याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्यामुळे लोकांना मी एकच संदेश देईन का मधमाशा कमीत कमी नाही पाळल्या तरी चालतील, पण ज्या झाडावर स्वतःहून येऊन बसतात त्या पेटवू तरी नका. बरोबर. हा खूप चांगला तुमचा संदेश आणि खूप चांगली माहिती पण तुम्ही दिलेली आहे. जंगल पेटवणे, असे झाडं पेटवणे, त्याच्यात मधमाशा असतात, त्यांचं घर उद्ध्वस्त होते आणि त्यांचा आपल्याला तलटालाट लागतो. बरोबर. अशा प्रकारे भरपूर घरं आहेत तिकडे आजूबाजूला पूर्ण ठेवलेले आहेत. पूर्ण आजूबाजूला यांची जागा आहे. तिकडून तर इकडे आहेत ना 2-3. तिकडे हा इथे एक आहे. इथे भरपूर मासे आहेत. आणखी कुठे आहेत? ती तिकडे, ती आहे इकडे. इथे जवळ 3 भेटतील. अशी भरपूर आहेत घराच्या आजूबाजूला पूर्ण ठेवलेली आहेत. त्या तिकडे. इथूनचं वातावरण पण खूप छान आहे. साईडला छोटीशी नदी टाईप आहे.